आमच्या गटात कुकुडार जिल्हा परिषद गटात उपऱ्यांची चर्चा चालू आहे। खरी परिस्थिती अशी आहे, हे सगळेच उपरे आहेत। मी तिथला भूमिपुत्र आहे। माझ्या बापाचा आणि माझा सातबारा कुकुडारातला आहे। एका घरात 60-60, 70-70 वर्ष उमेदवारी होत आहेत। आता तर नवीन ट्रेंड आलाय, आमच्याशिवाय विकासच होऊ शकत नाही। माझा आजा हेच सगळे कपडे घालत होता, त्यामुळं मला त्या सगळ्या कपड्यांचा, या फेट्याचा असेल, या धोतराचा असेल, 3 बटणी शर्टाचा असेल, मला अभिमान आहे। कोणी कितीही मोठा असला, कोणी कितीही जागीरदार असला, कोणी कितीही मोठा सत्ताधीश असला, सगळे हे संविधानानुसार आहेत। माझा बाप बैलाच्या मागे फिरताना हा असूड वापरत होता। हा असूड माझ्या बापाचा आहे, जो अन्यायाच्या विरुद्ध उभारला जातो। हा असूड माझ्या महात्मा फुल्यांचा आहे। भारतीय संविधानाला आणि माझ्या माय माऊली, माझे ज्येष्ठ मंडळी आणि माझे तरुण मित्रांना, या सर्वांना साक्षी ठेवून आज मी कुकुडवाड जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल करत आहे। खरं तर तालुक्यामध्ये जे पाण्याच्या प्रश्नावरून जे घाणेरडं राजकारण चाललेलं आहे, शेतकऱ्यांना त्याचा प्रचंड त्रास होतोय। ज्यावेळेला त्याला गरज असते त्यावेळेला पाणी मिळत नाही। त्यामुळं मान तालुक्याला आणि खटाव तालुक्याला वर्षातून 3 आवर्तनं त्यांच्या हक्काची मिळावीत, शेतकऱ्यांना वीज पूर्ण दाबानं मिळावी, याच्यासाठी मी बरीचशी आंदोलनं केलीत। पाण्यासाठी आंदोलन केलंय, हे आपणा समोर आहे। या पुढच्या काळामध्ये आज तालुक्यामध्ये दिवसा शेतकऱ्यांना 8 तास लाईट मिळते, त्याच्यासाठी मी आणि माझे सहकारी झगडलोय। आम्ही त्यासाठी प्रचंड मोठा संघर्ष केलाय आणि आज तालुक्यामध्ये दिवसा 8 तास लाईट येते। पुढच्या काळामध्ये जसं संविधानानं या देशाच्या सर्व संपत्तीवरती इथल्या सगळ्या नागरिकांचा समान अधिकार आहे, त्याच पद्धतीनं जर हे वीज महामंडळ असेल किंवा सरकार असेल, जर कंपन्यांना किंवा इतरांना 24 तास लाईट देत आहे, तर शेतकऱ्यांना का नाही? शेतकऱ्यांना सुद्धा 24 तास लाईट मिळाली पाहिजे। याच्यासाठी माझा पुढचा संघर्ष आहे, त्याच्यासाठी माझी उमेदवारी आहे। मान तालुक्याला 3 पाण्याची आवर्तनं मिळाली पाहिजेत, हक्काची मिळाली पाहिजेत। कुठलंही घाणेरडं राजकारण न होता त्या पाण्यावरती इथल्या सगळ्या नागरिकांचा समान पद्धतीने अधिकार आहे। त्याच्यासाठी आमचा संघर्ष आहे, त्याच्यासाठी माझी उमेदवारी आहे। तालुक्यामध्ये आज खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून अनेक लोकांची, तरुण मुलांची आयुष्य उद्ध्वस्त केली जात आहेत। तो जो दहशतवाद या ठिकाणी निर्माण केला जातोय, तो खोट्या गुन्ह्यांच्या, दहशतवादाच्या विरोधात माझी लढाई आहे, माझी त्याच्या विरोधात उमेदवारी आहे। आज आमच्या माय भगिनीवरती अत्याचार होत आहेत। डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण या फलटणमध्ये घडलं, त्याच्या संदर्भात आम्ही सत्याग्रह आंदोलन केला। इथल्या माय माऊलीवरती कुणावरती अन्याय अत्याचार होऊ नये, त्याच्यासाठी माझी उमेदवारी आहे। त्याचबरोबर इथला आमचा तरुण आहे, तो अभ्यासासाठी, एमपी साठी असेल, यूपी साठी असेल, पोलीस भरतीसाठी असेल, त्याला बाहेर जावं लागतंय। मी स्वतः एक कृषी पदवीधर आहे, मी स्वतः त्या परीक्षांचा अभ्यास केलाय। ते उच्च दर्जाचं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या मान खटाव तालुक्यात व्हावं,